नाशिक जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा उद्याला संपन्न होणार आहे। या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आपली ताकद दाखवणार आहे आणि ही ताकद कशी असणार आहे याचीच अनुभूती नाशिकच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळते। जिल्हा प्रमुख यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आता उद्याच्या मेळाव्याच्या तयारीला लागलेले आहेत। त्यामुळे नाशिकमधून मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत। काय तयारी सुरू आहे, कसं नियोजन असणार आहे? 2 दिवसापूर्वीच शालिमार कार्यालयात पूर्ण जिल्ह्याची मीटिंग झाली। सर्व जिल्हा प्रमुख होते, प्रमुख पदाधिकारी होते आणि शिवसैनिकांसाठी ही जणू काही आमची पर्वणीच असते। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आता आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, विचारांचं सोनं ते लुटत असतात आणि शिवसैनिक हा प्रत्यक्ष तिथं जाऊन साहेबांचे विचार ऐकतात। बरेच लोक हे टीव्हीवरती आपल्या माध्यमातून सर्व बघतात आणि उद्याची तयारी सुरू आहे। आता प्रत्येक विभाग वाईज आमच्या ज्या गाड्या निघणार त्यांच्यासाठी झेंडे, साहेबांचे पोस्टर्स, असा हे सर्व तयारी सज्ज झालेली आहे आणि अतिशय जोरात आम्ही निघणार आहोत। शिवसैनिक यांना खूप मोठी अपेक्षा आहे। उद्याच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, सरकारवर कसा हल्लाबोल करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष तर लागलेलंच आहे। मात्र निवडणुकीच्या संदर्भात काय नेमके आदेश देतात याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसंच